नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. नाही, आता मला असं वाटतं की येत्या 10 मार्च ते 12 मार्चमध्ये राहुरी विधानसभेची घोषणा होईल. कारण की बंगाल, तामिळनाड, केरळ, पॉंडिचेरी आणि आसाम या 5 राज्यांच्या निवडणुकीबरोबर महाराष्ट्राच्या 2 पोटनिवडणुका लागण्याची शक्यता आहे. त्यामध्ये एक बारामती आहे आणि एक राहुरी विधानसभा आहे. तर स्वर्गीय कर्डिले साहेब गेल्यानंतर जी जागा रिक्त झालेली आहे ती आमची जबाबदारी आहे. कर्डिले साहेबांच्या संकल्पनेतून जी राहुरी त्यांनी पाहिली ती राहुरी तशी राहावी यासाठी आमचा प्रयत्न आहे. उमेदवारी बाबतीत मी भाष्य करणं योग्य राहणार नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे तो अधिकार आहे. आमचा प्रामाणिक हेतू आहे की स्वर्गीय कर्डिले साहेबांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांना ती उमेदवारी मिळावी ही कार्यकर्त्यांची भावना आहे. पण भावना व्यक्त करणं हे नेत्याकडे असतं. कार्यकर्त्यांनी नेता म्हणून माझ्याकडे केली आणि मग मी माझ्या नेत्याकडे केली. तर माननीय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टामध्ये तो चेंडू आहे. आम्ही पूर्ण विश्वासाने मुख्यमंत्री महोदयांकडे विनंती करू आणि मला विश्वास आहे की मुख्यमंत्री देखील जैन भावनेचा आदर करत निश्चित अक्षयला ती उमेदवारी देतील अशी माझी अपेक्षा आहे. पण जो काही निर्णय होईल तो वरिष्ठ पातळीवर केला जाईल आणि आम्ही पूर्ण सज्ज आहोत. पूर्ण ताकदीने ती निवडणूक लढवली जाईल आणि कर्डिले साहेबांचं कार्य पाहता फार प्रचार करण्याची आवश्यकता काही त्यांनी ठेवलेली नाही. त्यांनी कामं इतके करून ठेवले, जेवढं पेरणी केलेली आहे की त्याच्यातून चांगले फळं जिंकतील असंच आमची अपेक्षा आहे. आणि अजून भरपूर राजकीय घटना घडायच्या. 2 विधानसभा, बारामती आणि राहुरी. मग त्या दोन्ही विधानसभेवर सामूहिक महाराष्ट्र स्तरावर दोन्हीही आघाड्यांमध्ये चर्चा होऊ शकते का, अशा सगळ्या गोष्टी आहेत. तर त्याला आज आपण फार जास्त विश्लेषण करणं हे संयुक्तिक नाही. पण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये महायुतीचा आमदार हा राहुरी विधानसभेवर, विशेषतः भारतीय जनता पार्टीचा आमदार हा राहुरी विधानसभेवर विराजमान होताना आपल्याला पाहायला मिळेल ही खात्री करतो. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.